चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा घटक पाहूया. बिफोर आय स्टार्ट विथ द न्यू ग्रामर टॉपिक, आय रिक्वेस्ट यू प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला, आजचा टॉपिक आहे आपला क्लॉजेस म्हणजे उपवाक्य. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा. इयत्ता 5वीपासून सर्व इयत्ता तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी हा उपयुक्त असा टॉपिक आहे. क्लॉजेस म्हणजे उपवाक्य. त्याच्या अगोदर आपण क्लॉज म्हणजे काय हे समजून घेऊया. बघा, क्लॉज म्हणजे काय, तर जो शब्दसमूह एका वाक्याचा भाग असतो. काय म्हटलं बघा, जो शब्दसमूह एका वाक्याचा भाग असतो आणि ज्यामध्ये कर्ता आणि क्रियापद म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असते, अशा शब्दसमूहाला क्लॉज म्हणजे उपवाक्य असे म्हणतात. बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, कर्ता म्हणजे सब्जेक्ट आणि क्रियापद म्हणजे व्हर्ब किंवा प्रेडिकेट. असा शब्दसमूहाचा जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो, क्लॉज म्हणतो. म्हणजे क्लॉज मीन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स, म्हणजे जो शब्दसमूह ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट हॅज सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट म्हणजे कर्ता आणि क्रियापद असते. असा जो शब्दसमूह असतो त्याला काय म्हणायचं, क्लॉज असं म्हणायचं. आणि त्याचबरोबर तो क्लॉज काय असतो, पार्ट ऑफ अ लार्जर सेंटेन्स, एका मोठ्या वाक्याचा तो भाग असतो. चला आपण बघूया या व्याख्याच्या अनुषंगानं क्लॉज म्हणजे काय समजून घेऊया. बघा, ही सेड दॅट ही वॉज हंग्री. आता या ठिकाणी ही सेड या वाक्यात ही हा काय आहे, सब्जेक्ट आहे. सेड हा काय आहे, व्हर्ब आहे. बघा, त्यानंतर पुढं बघा, दॅट ही वॉज हंग्री. या ठिकाणी परत आणखी ही काय आहे, सब्जेक्ट आहे. ऑज काय आहे, व्हर्ब आहे. म्हणजे हा काय आहे, हा एक क्लॉज आहे. ही सेड हा एक क्लॉज आहे आणि दॅट ही वॉज हंग्री हा सुद्धा एक क्लॉज आहे. हा फर्स्ट क्लॉज आहे आणि हा काय आहे, सेकंड क्लॉज आहे. बघा, हा फर्स्ट क्लॉज आहे आणि हा काय आहे, सेकंड क्लॉज आहे. बघा, या पद्धतीनं CLAUSE क्लॉज हा फर्स्ट क्लॉज आहे आणि हा काय आहे, सेकंड क्लॉज आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला या ठिकाणी क्लॉजमध्ये दोन वाक्य तुम्हाला सापडतील, दोन उपवाक्य सापडतील की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असेल. याच्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहे आणि याच्यामध्ये सुद्धा काय आहे, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहे. म्हणून हा काय आहे, क्लॉज आहे. हा वाक्याचा शब्दसमूह आहे आणि हा एका वाक्याचा हा भाग आहे. हाही या एका वाक्याचा काय आहे, भाग आहे. म्हणून या सगळ्या शब्दसमूहाला आपण काय म्हणतो, क्लॉज असं म्हणतो. या सगळ्या शब्दसमूहाला आपण काय म्हणतो, क्लॉज असं म्हणतो. मग आपल्या लक्षात आलं की ही सेड हा फर्स्ट क्लॉज आहे अँड दॅट ही वॉज हंग्री हा सेकंड क्लॉज आहे. म्हणजे एका क्लॉजमध्ये दोन क्लॉजेस असतात, दोन उपवाक्य असतात आणि त्याच्यानुसार त्या दोन उपवाक्याचे त्यांच्या कार्यानुसार प्रकार पडतात. आणि ते दोन प्रकार म्हणजे कोणते आहेत आपण पुढं बघूया. आणखी काही उपवाक्य क्लॉज कसे आहेत बघा. वी रिटर्नड होम वेन स्कूल वॉज ओव्हर. बघा, वी रिटर्नड होम या ठिकाणी सब्जेक्ट आहे, या ठिकाणी व्हर्ब आहे, म्हणून हा एक क्लॉज आहे. अँड वेन स्कूल वॉज ओव्हर या ठिकाणी ही सब्जेक्ट आहे, या ठिकाणी व्हर्ब आहे, म्हणून हा क्लॉज आहे. हा फर्स्ट क्लॉज आहे, हा सेकंड क्लॉज आहे. बघा, त्यानंतर पुढचं वाक्य आहे, मीना सेड. मीना सब्जेक्ट आहे, सेड व्हर्ब आहे. मीना सेड म्हणून हा एक क्लॉज आहे, फर्स्ट क्लॉज झाला. दॅट सी लाईकड रीडिंग नॉवेल्स. इथून पुढे जर बघितलं तर शी पुन्हा इथं सब्जेक्ट आहे, पुन्हा इथं व्हर्ब आहे, म्हणून हा काय झाला, दुसरा क्लॉज झाला. म्हणजे फर्स्ट क्लॉज, सेकंड क्लॉज. पुढं बघा, इफ यू स्टडी हार्ड यू विल पास. या ठिकाणी इफ यू स्टडी हार्ड एवढाच क्लॉज आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट हा आहे आणि हा काय आहे, व्हर्ब आहे, प्रेडिकेट आहे, म्हणून हा क्लॉज एक झाला. त्यानंतर यू विल पास या ठिकाणी सुद्धा सब्जेक्ट आहे, इथंही व्हर्ब आहे, म्हणून हा क्लॉज सेकंड झाला. म्हणजे एका क्लॉजमध्ये आपल्याला दोन क्लॉज बघायला मिळतात. इन अ सेंटेन्स वी फाइंड टू क्लॉजेस. एका वाक्यात आपल्याला दोन क्लॉज असतात आणि त्या क्लॉजमध्ये त्यांच्या फंक्शननुसार दोन प्रकार पडतात
आणि त्या दोन प्रकार कुठले आहेत ते आपण बघूया. ते दोन प्रकार म्हणजे मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. बघा आता मेन क्लॉजला काय म्हणायचं तर मेन क्लॉज म्हणजे मुख्य उपवाक्य आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे गौण उपवाक्य. गौण उपवाक्य. मेन क्लॉजला दुसरं नाव प्रिन्सिपल क्लॉज असंही आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो प्रिन्सिपल क्लॉज असंही म्हणू शकतो आणि सबऑर्डिनेट क्लॉजला गौण उपवाक्य असंही म्हणू शकतो. आता सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज कसा ओळखायचा ते आपण जरा पाहूया. बघा या ठिकाणी तुमच्यासमोर एक वाक्य आहे. इफ यू स्टडी हार्ड. आता हा क्लॉज आहे आपण बघितला. हा क्लॉज काय आहे तर याला सब्जेक्ट आहे याला प्रेडिकेट आहे आणि ज्याला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतो तो वाक्याचा शब्दसमूह म्हणजे क्लॉज. आता मेन आहे का सबऑर्डिनेट आहे हे आपण आता ओळखू. बघा यू विल पास. तू पास होशील. हा याही ठिकाणी काय आहे सब्जेक्ट आहे आणि याही ठिकाणी प्रेडिकेट आहे. आता यातला मेन क्लॉज कोणता आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता हे आपण बघूया. बघा इफ यू स्टडी हार्ड. तू जर अभ्यास केला तर. बघा तू जर अभ्यास केला तर काय पुढं प्रश्नचिन्ह. बघा इफ यू स्टडी हार्ड. तू जर अभ्यास केला तर पुढं काय काहीच आपल्याला माहीत नाही. तू जर अभ्यास केला तर काय काहीच अर्थ लागत नाही. आता पुढं बघूया. यू विल पास. तू पास होशील. तू पास होशील. आता यू विल पास. तू पास होशील याला सब्जेक्ट आहे प्रेडिकेट आहे आणि ह्याचा काय होतो रे अर्थ लागतो. अर्थ पूर्ण होतो. याचा काय होतो रे अर्थ जो आहे तो पूर्ण होतो पण याचा अर्थ पूर्ण होत नाही. बघा इफ यू स्टडी हार्ड. तू जर अभ्यास केला तर पुढं काय प्रश्नचिन्ह आहे. म्हणून आता माझ्याकडे लक्ष द्या. म्हणून एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की जे क्लॉज कम्प्लीट्स इट्स मिनिंग इटसेल्फ. जे उपवाक्य कम्प्लीट्स इट्स मिनिंग इटसेल्फ म्हणजे जे उपवाक्य स्वतःची स्वतः अर्थ पूर्ण करते त्याला आपण मेन क्लॉज म्हणतो. त्याला काय म्हणतो मेन क्लॉज म्हणतो. या ठिकाणी यू विल पास हे स्वतःची स्वतः अर्थ पूर्ण करते म्हणून हे काय आहे मेन क्लॉज आहे. आणि इफ यू स्टडी हार्ड हे स्वतः अर्थ पूर्ण करू शकत नाही. बघा हे स्वतः अर्थ इथं सब्जेक्ट आहे प्रेडिकेट आहे बट नो कम्प्लीट थॉट इटसेल्फ. नो कम्प्लीट थॉट बाय इटसेल्फ. स्वतः अर्थ पूर्ण करू शकत नाही. याला अर्थ पूर्ण करण्यासाठी याच्यावर अवलंबून राहावं लागतं. म्हणून इफ यू स्टडी हार्ड हा काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हा काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे याच्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की ज्या उपवाक्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही असं उपवाक्य म्हणजे मेन क्लॉज आणि ज्या उपवाक्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या उपवाक्यावर अवलंबून राहावं लागतं त्याला म्हणतात सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज. बघा त्याला अवलंबी वाक्य असं सुद्धा म्हणतात. डिपेंडंट क्लॉज असंही म्हटलं जातं. चला आणखी समजून घेऊया. वी रिटर्नड होम. आम्ही घरी परतलो. अर्थ पूर्ण होतोय. सब्जेक्ट आहे व्हर्ब आहे म्हणून हे काय आहे मेन क्लॉज आहे. हे काय आहे मेन क्लॉज आहे. पण वी रिटर्नड होम पण आपण जर बघितलं याच्यावर जर बघा वेन स्कूल ओव्हर. ज्यावेळी शाळा संपली. आता ज्यावेळी शाळा संपली म्हणजे काय अर्थ पूर्ण होतो का नाही. मग अर्थ पूर्ण होण्यासाठी याला काय करावं लागतं दुसऱ्या वाक्यावर अवलंबून राहावं लागतं. कुणावर तर वी रिटर्नड होम. मी घरी पोचलो. वेन द स्कूल वॉज ओव्हर. ज्यावेळी शाळा संपली. म्हणजे हे मेन क्लॉज आहे. या मेन क्लॉजवर ह्या वाक्याला अवलंबून राहावं लागतं म्हणून हा काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हा काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. यालाच दुसरं नाव आहे डिपेंडंट क्लॉज. यालाच दुसरं नाव काय आहे डिपेंडंट क्लॉज अवलंबी उपवाक्य. ठीक आहे. चला पुढचं वाक्य बघा. काही आपणाला व्यवस्थित हा जो टेबल आहे हा तुम्ही रीड करा अंडरस्टँड करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आहे. बघा या ठिकाणी बघा मेन क्लॉज सबऑर्डिनेटर म्हणजे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज यांना जोडणारा जो शब्द आहे त्याला म्हटलेला आहे सबऑर्डिनेटर. जोड शब्द काय बघा. राम सेड दॅट ही वॉज बिझी. राम सेड सब्जेक्ट आहे प्रेडिकेट आहे. ही वॉज बिझी सब्जेक्ट आहे प्रेडिकेट आहे पण ह्या दोघांना जोडणारा ही काय आहे
सबऑर्डिनेटर आहे. राम सेड दॅट ही वॉज बिझी. दॅट ही वॉज बिझी हा सबऑर्डिनेट क्लॉज झाला. राम सेड हा मेन क्लॉज झाला. दिस इज द मॅन हू प्रॉमिस्ड मी अ जॉब. दिस इज द मॅन हा मेन क्लॉज झाला. हू प्रॉमिस्ड मी अ जॉब हा सबऑर्डिनेट क्लॉज झाला. सी वॉज अबसेंट बिकॉज हर फादर वॉज सिक. सी वॉज अबसेंट हा कंप्लीट मिनिंग स्वतः अर्थ पूर्ण करतो. मेन क्लॉज आहे. बिकॉज हर फादर वॉज सिक कारण तिचे वडील आजारी होते. अर्थ पूर्ण करण्यासाठी याच्यावर त्याला अवलंबून राहावं लागतं म्हणून हा काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. यू मे सिट तू बसू शकतोस. आता तू बसू शकतोस हा सबऑर्डिनेट क्लॉज होईल का? होणार नाही. तर ह्याला अर्थपूर्ण आहे. तू बसू शकतोस मिनिंगफुल आहे म्हणून हा मेन क्लॉज झाला. वेअर एवर यू लाईक बघा वेअर एवर यू लाईक तुला पाहिजे तिथं. तुला पाहिजे तिथं म्हणजे काय? अर्थ पूर्ण करण्यासाठी याला याच्यावर अवलंबून राहावं लागतं म्हणून हा मेन क्लॉज झाला. हा सबऑर्डिनेट क्लॉज झाला. हा जो टेबल आहे हा तुम्ही रीड अँड अंडरस्टँड वाचा आणि समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल सबऑर्डिनेटर काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे आणि मेन क्लॉज कोणता आहे. लक्षात येते. तर अशा प्रकारे हा भाग तुमच्या लक्षात आला असेल. या व्हिडिओनंतर सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार पडतात. नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज असे सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार पडतात. याच्यावर स्वतंत्र नेक्स्ट व्हिडिओ पुढचा व्हिडिओ असेल तोही तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि क्लॉजेस समजून घ्या. चला तर मग आज आपण काय शिकलो तर आज आपण क्लॉजेस आणि क्लॉजेसमध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा शिकलो की ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणाचीही गरज लागत नाही स्वतः अर्थ पूर्ण करू शकतो त्याला आपण मेन क्लॉज म्हणतो आणि ज्या उपवाक्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं त्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. बघा या ठिकाणी प्रश्न बोर्डाला कसा येऊ शकतो आयडेंटिफाय द मेन अँड सबऑर्डिनेट क्लॉज अँड एन्सर्कल द सबऑर्डिनेटर. सबऑर्डिनेटर म्हणजे जोड शब्द जो आहे त्याला गोल करा. बघा वेन ही आस्क द नर्स ज्यावेळी त्यानं नर्सला विचारलं काय तर अर्थ पूर्ण होत नाही. सी टेल्स हिम द स्टोरी तिनं सगळी त्याला गोष्ट सांगितली म्हणून हा अर्थपूर्ण होण्याच्या दृष्टीनं हा काय आहे वाक्य परिपूर्ण आहे म्हणून हा काय आहे मेन क्लॉज आहे. म्हणून हा काय आहे मेन क्लॉज आहे. अर्थ पूर्ण करण्यासाठी या वाक्याला याच्यावर अवलंबून राहावं लागतं म्हणून हे सगळं काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि हे सबऑर्डिनेटर आहे. जोड शब्द काय आहे वेन याला म्हणायचं सबऑर्डिनेटर. लक्षात येतंय. चला पुढचं वाक्य बघा ही मेट अ गर्ल तो एका मुलीला भेटला. सब्जेक्ट आहे आणि इथं प्रेडिकेट आहे म्हणून हा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणून हा काय आहे मेन क्लॉज आहे. म्हणून काय आहे हा मेन क्लॉज आहे. हुज आईज वेअर ब्ल्यू की जिचे डोळे निळे होते. आता नुसतं एवढंच जर घेतलं जिचे डोळे निळे होते अर्थ पूर्ण होतोय का होत नाही याला याच्यावर अवलंबून राहावं लागतं म्हणून हा जो भाग आहे हा डिपेंडंट क्लॉज आहे. डिपेंडंट याला दुसरं नाव आहे डिपेंडंट क्लॉज आणि या ठिकाणी हुज जे आहे ते सबऑर्डिनेटर आहे. अशा प्रकारे तुम्ही आयडेंटिफाय द मेन क्लॉज ओळखू शकताय सबऑर्डिनेट क्लॉज ओळखू शकताय आणि 2 क्लॉज जोडण्यासाठी जे शब्द वापरला आहे सबऑर्डिनेटर तोही तुम्ही ओळखू शकताय. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही काय करा नेक्स्ट व्हिडिओ पहा आणि ते क्लॉजचे प्रकार समजून घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.